ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण अर्जुनला म्हणत असतात, अर्जुन हे सगळं काही थांबव. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन मला हे पाहवत नाहीये सायली, मी हे नाही पाहू शकत. प्रतिमा आत्या म्हणतात, सायली अगं तुझी यात काहीच चूक नाहीये. तर अस्मिता अर्जुनला म्हणते, अर्जुन अरे तू काहीतरी बोल ना. अर्जुन काहीच बोलत नसतो, अर्जुन फक्त शांत उभा असतो. अस्मिता म्हणते, अर्जुन अरे बोल ना, अरे तू मला सांग एकदा की हे सगळं काही घाणेरडं स्वप्न आहे, असं काही घडणार नाही. परंतु अर्जुन काहीच बोलत नसतो, अर्जुन फक्त शांत उभा असतो, कारण अर्जुनच्या हातात काहीच नसतं. तर त्यावेळी सर्वच जण सायलीला थांबवण्याचा, तिची अटक थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. कल्पनाताई, प्रतिमाहत्या, पूर्णा, आजी सगळेच जण खूप रडत असतात. आणि त्यावेळी मात्र या सगळ्यांची ती अवस्था पाहून सायलीलाही खूप वाईट वाटतं. सायलीचेही डोळे पाणावलेले असतात आणि सगळेच जण सायलीसाठी देवाजवळ प्रार्थना करत असतात, सायलीची अटक थांबवण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्याच वेळी सायली मोठ्यानेच ओरडते आणि हणते, थांबा थांबा. आता मात्र सर्वजण शांत होतात. आता सायली अर्जुनला फक्त एकच प्रश्न करते, माझी अटक थांबू शकत नाही का? तर त्यावेळी अर्जुन सायलीकडे पाहतो. सायलीची ती अवस्था पाहून अर्जुनलाही खूप वाईट वाटत, परंतु अर्जुनचे हात दगडाखाली असल्यामुळे अर्जुनला काहीच करता येत नाही. तर अर्जुन सायलीला म्हणतो, नाही फक्सोमध्ये मी काहीच करू शकत नाही. फक्सो हा कायदा माझ्या हातात नाहीये. आता मात्र सायली समजून जाते. तर दुसरीकडे आपल्याला जेलमध्ये पाहायला मिळतं, प्रियाला श्वेताचा मेसेज आलेला असतो. श्वेताने प्रियाला मेसेज केलेला असतो की काँग्रॅच्युलेशन प्रिया, आता आपण जिंकलो आहोत. सुभेद्रांच्या घरात सायलीला अटक होतीय. पोलीस सायलीला आता या क्षणी अटक करतायत. माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं. आता हे ऐकून प्रिया इतकी खुश होते की तिचा आनंद काही गगनात्म होत नसतो. प्रिया इतकी खुश होते, कॉन्स्टेबल मॅडमना विचारते की सायलीला अरेस्ट करतायत. खरंच सायलीला अरेस्ट करतायत. तर त्यावेळी प्रियाला कॉन्स्टेबल मॅडम शांत करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, प्रिया शांत हो. परंतु प्रिया काही कॉन्स्टेबल मॅडमच ऐकत नाही. प्रिया म्हणते, खरंच आता सायलीला अटक होणार आहे. आता प्रियाला काय करू आणि काय नको असं झालेलं असतं. कॉन्स्टेबल मॅडम तिच्याकडे पाहतात, परंतु ती इतकी खुश असते कारण त्यांच्याकडे बोलण्याकडेही ते लक्ष देत नसते. आता प्रिया सगळ्या कैदींना एकत्र बोलावते आणि म्हणू लागते, डोहाळे जेवणावेळी मी तुम्हाला बोलले होते, ज्या सायलीमुळे माझी ही अवस्था झाली आहे, ज्या सायलीने मला खूप त्रास दिला होता, तिच्यामुळे आज मी तुरुंगात सडते. ती सायली आज इथे येणार आहे, तिला आत्ताच अरेस्ट झाली आहे असं म्हणत प्रिया मोठमोठ्याने हसू लागते. तर एक कैदी प्रियाला म्हणते, अगं तिला तर आत्ताच अरेस्ट झाली आहे ना, मग ती ह्या मोठ्या तुरुंगात काय येईल? तिला तर आता पोलीस कस्टडीतच ठेवलं पाहिजे. तर त्यावेळी प्रिया तिला म्हणते, ए बबडी ये असं म्हणत प्रिया तिच्या गाल्यावरून मायेने हात फिरवते आणि म्हणते, बबडी अगं तुला काय मी मूर्ख वाटली आहे का? त्या सायलीवर आरोपच असे लागले आहेत ना की तिला पोलीस कस्टडी मिळणार नाही, तर ती थेट इथेच येणार आहे. आता मात्र ती बबली खूप घाबरलेली असते. तर प्रिया म्हणते, आता मला तुम्हा सगळ्यांची मदत हवी आहे. तर त्यातील कैदी प्रियाला विचारतात, कुठली मदत? तर प्रिया म्हणते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, त्या सायलीने मला जो काही त्रास दिलाय ना, त्या सगळ्याचा मला बदला घ्यायचा आहे, तिला धडा शिकवायचा आहे. मला साथ देशील ना, द्याल ना साथ? आता मात्र प्रियाच्या या वागण्याला कैदी सगळेच घाबरत असतात आणि म्हणूनच सर्वजण होकार देतात. तर प्रिया म्हणते, मग सांगा बरं आता तिचं कसं स्वागत करायचं? तर त्यातील एक कैदी प्रियाला म्हणते, आता तर ना आपण तिची भारीच शाळा घेऊ, म्हणजे तिला कुठे पळायचं आणि काय करायचं हेच कळणार नाही. आता प्रिया त्या कैदीचा हात पकडते, घट्ट पकडत तिला त्रास देत म्हणते, अगं ताई शाळा पण नंतर घेता येईल की नाही, परंतु आता तीच स्वागत तर झालं पाहिजे. तिचा सगळा
तोरा उतरेल असं काहीतरी करायला हवं. तर त्यातील एक कैदी प्रियाला विचारते की म्हणजे नक्की काय करायला हवं. तर प्रिया त्या बबडीला म्हणते, बबडी, अग आपल्या घरी जर एखादा मोठा पाहुण आला तर काय करत तो आपण टाळ्या वाजवून त्यात स्वागत करतो ना. मग तशाच टाळ्या वाजवायच्या. कशा वाजवतो टाळ्या? आता ती बबली घाबरतच टाळ्या वाजवून दाखवते. तर आता प्रिया म्हणते, नाही बबली, तू अजून लहान आहेस ना, त्यामुळे तुला काही कळत नाही. आता मी जशा टाळ्या वाजवायला दाखवेन तशा तशा तुम्ही वाजवायच्या आहेत. आता प्रिया 1 2 3 1 2 3 1 2 3 असं म्हणत टाळ्या वाजवून दाखवते. सगळ्या कैदी प्रियाला घाबरत असतात आणि सगळ्याच जणी टाळ्या वाजवू लागतात. आता एकेच्या हातात झाडू असते म्हणून ती टाळ्या वाजवत नाही. तर प्रिया तिला म्हणते, तू माझं थोबाड बघत काय बसलीयस? टाळ्या वाजव. आता ती सुद्धा झाडू खाली ठेवते आणि लगेच टाळ्या वाजवायला सुरू करते. प्रिया म्हणते, मग असंच अगदी मोठ्या माणसांप्रमाणे सायलीच स्वागत व्हायला हवं आणि अपमानही तितकाच हो की नाही बबडी? चला जरा प्रॅक्टिस करा. असं म्हणत प्रिया आता सगळ्यांना पुन्हा एकदा टाळ्या वाजवत प्रॅक्टिस करायला सांगते. प्रिया आता जेलमध्ये सायलीच स्वागत करण्यासाठी सगळ्या कैदींकडून प्रॅक्टिस करून घेत असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायलीला कळालेलं असतं की काही झालं आपल्याला अटक होणारच. त्यामुळे सायली आता स्वतःहून खंबीर होते, स्वतःच्या मनाला समजावते आणि त्यानंतर घरातील प्रत्येकाला समजावत म्हणते, पूर्णाची आई, बाबा अस्मिता, तुम्ही कोणीही रडू नका. आता मला अटक होणार हे माहीत आहे आपल्याला, त्यामुळे आता डगमगायचं नाही. पोलिसांना त्यांचं काम कळू देत. आतापर्यंत सुभेदार कधीही पोलिसांच्या कामाच्या आड आले नाहीत आणि यापुढे येणारही नाहीत. आता सायलीच हे बोलणं ऐकून खरतर सर्वांनाच थोडा धीर आलेला असतो, परंतु इथे मात्र सायली मनातून पूर्णपणे खचून गेलेली असते. तर इन्स्पेक्टर निकम आता लेडीज इन्स्पेक्टरना म्हणतात, इन्स्पेक्टर बेड्या घाला. आता सायलीच्या हातात बेड्या घाला हे ज्यावेळी वाक्य सर्वजण ऐकतात तेव्हा मात्र सर्वच जण कोलमडून जातात. ज्या हातात आता डोहाळे जेवणाची फुलं बांधली गेली आहेत, ज्या सायलीला डोहाळे जेवणासाठी इतकं छान तयार केलं गेलं, त्या सायलीच्या हातात आता बेड्या पडणार हे मात्र कोणालाच पाहवत नसतं. सर्वच जण खूप रडत असतात. सायली न डगमगता पुढे येते आणि आपले हात पुढे करत स्वतःहून बेड्या घालायला सांगते. आता सायलीचे हे बेड्या घालण्यासाठी पुढारलेले हात पाहून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. सर्वच जण घाबरून गेलेले असतात, कारण सायलीची सगळ्यांना काळजी वाटत असते. या अवस्थेत सायलीने जेलमध्ये जाऊ नये असं सगळ्यांना वाटत असतं, परंतु पॉक्सोच्या कायद्यापुढे अर्जुनही काही करू शकत नाही. आता इन्स्पेक्टर मॅडम सायलीच्या हातात बेड्या घालतात हे पाहून इथे श्वेता मात्र खूप खुश असते आणि या गोष्टीचा ती खूप आनंद घेत असते. तर त्याच वेळी हे दृश्य पाहून पूर्णाजींना मात्र सहन होत नाही. त्या तिथेच कोसळतात. तर त्यावेळी घरातील सर्वच जण पूर्णाजींना सावरतात, प्रतिमाहत्या म्हणू लागतात. पूर्णाई, तू स्वतःला सावर. तर त्यावेळी कल्पनाताई इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब, आता आमच्या पूर्णाईंची तब्येत सुद्धा कालावली आहे. त्यांना या सगळ्या गोष्टी सहन होत नाहीयेत. त्यामुळे प्लीज आता तुम्ही हे सगळं काही थांबवा ना. प्लीज सायलीला आता अटक नका करूत. तर इन्स्पेक्टर निकम म्हणतात, हे बघा, तुम्ही मला आता संकटात टाकू नका. आमच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही. त्यामुळे आता सायली मॅडमना आम्हाला अटक करावीच लागेल. अर्जुन सर, तुम्हाला सुद्धा माहीत आहे की आता कुठलाच पर्याय नाही. त्यामुळे प्लीज कोणीही मला थांबवू नका. आम्हाला हे करणं गरजेचं आहे. असं म्हणत आता इन्स्पेक्टर निकम यांनी घरातील सर्वांनाच रिक्वेस्ट केलेली असते. सुभेदारांची प्रतिष्ठा, त्यांचं नाव, लौकिक आणि त्यांनी आतापर्यंत केलेली सामाजिक काम ही सगळीच इन्स्पेक्टर निकम यांना माहीत असतात. परंतु आता आरोपच इतका गंभीर असतो
की इन्स्पेक्टर निकम यांच्याही हातात काहीच नसतं. आता सायली डोळे बंद करते. तिचे डोळे पाणवलेले असतात. ती पूर्णपणे खचून गेलेली असते. हे सगळं काही सायलीला या अवस्थेत सहन करावं लागत असतं. तर त्याच वेळी अश्विनला नोटिफिकेशन आलेली असते आणि म्हणूनच अश्विन मोबाईल पाहतो तर त्यामध्ये न्यूजमध्ये दाखवलं जातं की आत्ताच आलेल्या माहितीनुसार सायली सुभेदार यांना अल्पवयीन मुलांच्या तस्करीच्या गुन्ह्याखाली यांना अटक केली जात आहे. आता आम्ही सुभेदारांच्या घराबाहेरच आहोत आणि पोलिसांची टीम सायली सुभेदार यांना अटक करत आहे. अश्विन म्हणू लागतो, दादा सायली वहिनीला अटक झाल्याची बातमी ऑलरेडीच व्हायरल झाली आहे. आता हे ऐकून अर्जुनलाही धक्का बसतो. आता सर्वच जण या सगळ्यामुळे घाबरून गेलेले असतात. तर अश्विन मरू लागतो, पण हे सगळं काही बाहेर कसं काय कोणाला कळालं? आता अर्जुन विचार करू लागतो तर चैतन्य म्हणतो, मलाही मीडियाचा मेसेज आला आहे. तर अस्मिताला सुद्धा मेसेज आलेले असतात. घरातील प्रत्येकाला या बातमीचे नोटिफिकेशन आलेले असतात. तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम ऑर्डर देत म्हणतात, इन्स्पेक्टर सायली सुभेदारांना घेऊन चला. आता हवालदार मॅडम आणि इन्स्पेक्टर मॅडम सायलीला घेऊन आता सुभेदारांच्या घराबाहेर आणतात. इथे तर संपूर्ण मीडियांची टीम आलेलीच असते आणि सर्वच जण सायलीचे फोटो काढत असतात. तरी इथे सुभेदारांच्या घरातील सर्वजण सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु सगळ्याच गोष्टी हाताबाहेर गेलेल्या असतात. अर्जुन विचारतो की काय चालू आहे. अर्जुनला काहीच कळत नसतं. भर पावसात सायलीला अटक केली जाते. बाहेर इतका पाऊस सुरू असतो आणि तरी सुद्धा सायलीला अटक करून पोलीस घेऊन जात असतात. या दिवसात सायलीला होणाऱ्या वेदना याचाही कोणी विचार करत नाही. परंतु घरातील प्रत्येकाला सायलीची काळजी वाटत असते. मीडियाची माणसं सायलीला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतात. आता सायलीला मीडियाची माणसं घेरून धरतात आणि प्रश्न विचारत म्हणतात, वात्सल्य आश्रमचा तुम्ही असा उपयोग केलात. तुम्ही स्वतः आई होणार आहात, मग एक आई होणार असताना सुद्धा तुम्ही असं कसं काय करू शकता? आता सायली हे सगळं काही थांबवण्याचा प्रयत्न करते. परंतु मीडिया काही थांबत नाही. तर प्रत्येक जण प्रश्नावर प्रश्न विचारत असतात. तर दुसऱ्या मॅडम सायलीला प्रश्न करत म्हणतात. या सगळ्यामध्ये मधुकर पाटील सुद्धा सामील होते. का या अगोदरच्या सायली सुभेदार खोट्या होत्या का? हे सगळं काही खरं आहे की खोट आहे? हे सगळं काही आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. असं म्हणत मीडियाचे प्रत्येक जण सायलीला प्रश्न विचारत असतात, फोटो काढत असतात. सायलीचा लाईव्ह व्हिडिओ चालू असतो आणि हे मात्र अर्जुनला अजिबात सहन होत नसतं. सायलीच्या या अवस्थेत तिला त्रास होऊ नये म्हणून अर्जुन हे सगळं काही थांबवण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांना सायलीपासून दूर करण्याचा प्रयत्न करत असतो, पण कोणी समजून घेत नसतं. प्रत्येक जण आपले प्रश्न सायली समोर उपस्थित करत असतात. सायली मात्र यामध्ये कोलमडून गेलेली असते. पण इन्स्पेक्टर निकम आणि त्यांची टीम हे सगळं काही थांबवतात आणि त्यातून वाट काढत ते आता सायलीला गाडीजवळ घेऊन येतात. आता पोलिसांच्या गाडीत सायलीला बसवण्यासाठी घेऊन येतात. त्यावेळी सुद्धा अर्जुन थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु कोणीही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतं. कारण गुन्हाच एवढा मोठा असतो, फॉक्सोचा कायदा, आणि त्याच्यापुढे अर्जुनच काहीच चालत नसतं. संपूर्ण पोलिसांची टीम सायलीला गाडीत बसवते. तर त्यानंतर सायली अर्जुनचा हात घट्ट पकडून असते. अर्जुन सायलीला धीर देत म्हणतो, सायली तू काळजी करू नकोस, मी आहे. आता हळूहळू दोघांचेही हात सुटलेच हातात. कारण पोलीस सायलीला गाडीमध्ये खेचून घेतात आणि आता मात्र सायली आणि अर्जुनचा हात सुटलेला असतो. परंतु सायलीला माहीत असतं की काही झालं तरी अर्जुन आपल्यासाठी काहीतरी करणार आणि अर्जुन आपल्याला सोडवणार हीच एक आशा असते. आणि म्हणूनच सायली अजूनपर्यंत खंबीर असते.
आता अर्जुन सायली एकमेकांकडे पाहत असतात आणि आता पोलिसांची गाडी सायलीला घेऊन पोलीस स्टेशनच्या दिशेने निघालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मधुभाऊ अर्जुनची वाट पाहत असतात. मधुभाऊ म्हणू लागतात, जावई बापू एव्हाना यायला हवे होते, ते आले की नक्कीच पोरींना शोधून काढतील, माझा विश्वास आहे. जावई बापू नक्कीच मुलींना घेऊन येतील. मधुभाऊ आता अर्जुनची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. सगळी मुलं जेवायला बसलेली असतात. तर आता कुसुमताई गौरीला भरवायला घेतात आणि म्हणतात, ये बाळा 2 घास खाऊन घे. तर गौरी म्हणते, सायलीताई. तर त्यावेळी कुसुमताई म्हणतात, अगं सायली, ताईला आता बाळ होणार आहे की नाही? मग आता तिच्या घरी कार्यक्रम आहे आणि म्हणूनच सायलीताई येऊ शकत नाही. सायलीताई येईल ना तुला भेटायला, पण आता तू जेवून तरी घे बाळा. ती आता नाही येऊ शकत, तू जेवून घे ना. तर गौरी म्हणते, नाही, मला सायली ताईच पाहिजे. तर त्यावेळी काका गौरीला समजावत म्हणतात, बाळा असं नाही करायचं ग. तर त्यावेळी आश्रमातील मुलंही गौरीला समजावतात आणि म्हणू लागतात, गौरी आम्ही सुद्धा जेवतोय ना, मग आमच्या सोबत तू सुद्धा जेवून घे. परंतु गौरीचा मात्र एकच हट्ट असतो की मला सायली ताईच पाहिजे. तर सोम्या गौरीला विचारतो, गौरी बाळा मी भरू का तुला? गौरी म्हणते, नाही, मला सायली ताईच पाहिजे आहे. आता मधुभाऊंना सुद्धा गौरीची ती अवस्था पाहवत नाही आणि म्हणूनच मधुभाऊ कुसुम ताईंना म्हणतात, कुसुम तू एक काम कर, मी काय म्हणतोय की तू आता सायलीला फोन कर आणि सायलीला बोलावूनच घे. जावई बापू तर इकडे यायलाच निघाले असतील आणि सायलीच तर काही डोहाळे जेवणात लक्ष लागणार नाही. त्यामुळे तू फोन कर आणि तिला इथेच बोलावून घे आणि ती आल्याशिवाय गौरी काही जेवणार नाही. असं म्हणत आता मधुभाऊ सायलीला फोन करायला सांगतात. तर कुसुमताई म्हणतात, महतात हो, सांगते मी तिला. असं म्हणत कुसुमताई आता सायलीला फोन करायला घेतात. मधुभाऊ गौरीला शांत करत असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई आणि प्रतिमा आत्यादेवी आई समोर प्रार्थना करतात. प्रतिमा आत्या म्हणू लागतात, देवी आई तुलाही माहीत आहे, इतक्या वर्षानंतर मला माझी लेक भेटली होती. इतक्या वर्षानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहिला, तरी सुद्धा तू तिच्या बाबतीत इतकी निष्ठुर का झाली आहेस? देवी आई, देवी आई, अग तुलाही माहीत आहे माझ्या सायरीने काही केलेलं नाही आणि तरी सुद्धा तू तिच्याशी आणि तिच्या बाळाशी अशी का वागतेस? का तिची परीक्षा घेतेस? का इतका छळ करतेस तिचा आणि तिच्या बाळाचा? असं म्हणत प्रतिमाहत्या सायलील आणि बाळाबद्दल काळजी करत देवी आईला जा विचारत असतात. तर कल्पनाताई म्हणू लागतात, देवी आई, अग साई आईले किती गोणी आहे हे काही वेगळं सांगायला नको. ती इतकी गोणी मुलगी आहे आणि तरी सुद्धा तिच्यावर इतके घाणेरडे आरोप तू कसे काय होऊ दिलेस? तू का हे सगळं थांबवलं नाहीस का? हे सगळं काही होऊ दिल्स? असं म्हणत कल्पनाई सुद्धा देवीला जा विचारत असतात. तर त्यानंतर कल्पनाताईंनी गणपती बाप्पाला पाण्यात ठेवलेलं असतं. कल्पनाताई म्हणतात, गणपती बाप्पा सायलीची तुमच्यावर किती श्रद्धा आहे हे तुम्हाला तर माहीतच आहे. आता काहीही करा, या संकटातून सायलीला तुम्ही सोडवायचं आहे आणि जोपर्यंत सायली घरात परत येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला पाण्यातून काढणार नाही. देवी आई, गणपती बाप्पा आमच्या सायलीला घरी आणा, लवकरात लवकर घरी आणा. प्रतिमा त्या कल्पनाताई खूप रडत असतात. अस्मिता त्यांना शांत करत म्हणते, प्लीज प्लीज तुम्ही दोघांनीही शांत व स्वतःला इतका त्रास करून नका घेऊ. सायलीला काहीही होणार नाही. अर्जुन आहे ना, तो करेल काहीतरी. परंतु प्लीज तुम्ही दोघींनीही शांत व्हा. तर इथे श्वेता आलेली असते. या सगळ्यांची ती अवस्था पाहून श्वेता मात्र या सगळ्याचा आनंद घेत असते. आता श्वेता येताच प्रतापराव श्वेताला प्रश्न करत म्हणतात, पूर्णाही कशी? आता तर श्वेता म्हणते झोप लागली आहे. त्यांना आता मगाशी अश्विन दादांनी त्यांना गोळी दिली होती ना, त्यामुळे आता त्यांना थोडं बरं वाटते. प्रतापराव म्हणू लागतात
किती आनंदात होतो आपण, पण हे सगळं काही असं काय घडलंय, असं अचानक काय झालं, काहीच कळालं नाही. अश्विन प्रतापरावांना म्हणतो, तुम्ही जर डॅड असा धीर सोडलात तर आमचं कसं होईल. उलट आता आपल्या सगळ्यांना खंबीर व्हावं लागेल. आपण सगळ्यांनी खंबीरपणे सायली वहिनी आणि दादाला या सगळ्यात साथ द्यायला हवी, त्यांना सपोर्ट करायला हवा. कारण तर त्याचवेळी श्वेताला आता कुसुमताईंचा फोन आलेला असतो. श्वेता म्हणते, कुसुमचा फोन म्हणजे आता आश्रमातही सायलीला अटक झाली, ही बातमी मला देता येईल, असं म्हणत श्वेता खुश होते. तर आता श्वेता घरातील सर्वांनाच म्हणते, कुसुमताईचा फोन आला आहे. आता श्वेता फोन उचलते, फोन स्पीकरवर ठेवते. तर कुसुमताई म्हणतात, हॅलो श्वेता, ऐक ना. सायलीचा फोन बंद आहे. चैतन्य आणि अर्जुन सर या दोघांचाही फोन लागतोय, पण ते उचलत नाहीयेत. ते सर्वजण इथे यायला निघाले आहेत की नाही. आता मात्र श्वेता शांतच असते आणि घरातील सर्वांकडे पाहत असते. कुसुमताई म्हणतात, हॅलो श्वेता, बोल ना, काय झालंय. तर श्वेता कुसुमताईंना म्हणते, बरं कुसुमताई, मी जे काही सांगते ते नीट ऐक, असं म्हणत श्वेता अगदी स्वतःला किती वाईट वाटलं हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असते. प्लीज, मी जे काही सांगते त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. कुसुमताई श्वेताला म्हणतात, अगं बाई, जे काही झालंय ते बोलतेस का. अगोदरच मुली इथे नाही सापडत आहेत म्हणून माझा जीव थ्यावर नाहीये, आणि तू आता असं काहीतरी बोलतेस त्यामुळे तर मी पूर्णपणे कोलमडून जाईन. प्लीज मला सांग ना, काय झालंय. आता श्वेता रडण्याच नाटक करत म्हणते, कुसुमताई, सायली ताईला अटक झाली आहे. आता हे ऐकल्यानंतर कुसुमताईंच्या पायाखालची जमीनच सरकते, त्यांना धक्का बसतो. तर श्वेता पुढे म्हणते, आपल्या आश्रमातील अल्पवयीन मुलीच्या तस्करीचा आरोप आहे तिच्यावर, आणि याच आरोपाखाली तिला अटक केली गेली आहे. श्वेता रडण्याच नाटक करत परत म्हणते, काय होऊन बसले कुसुमताई. अगं बघ ना, आता आपण काय करणार आहोत. गाता मात्र कुसुमताईंना धक्काच बसतो. त्या उठून उभ्या राहतात आणि मोठ्यानेच म्हणतात, काय. आणि त्यावेळी त्यांच्या हातातील मोबाईल खाली पडतो. मधुभाऊ सुद्धा घाबरतात आणि विचारतात, कुसुम, अगं काय झालंय. तर त्यावेळी कुसुमताई घाबरतच म्हणतात, मधुभाऊ, आपल्या सायलीला अटक झाली आहे. मधुभाऊ म्हणतात, नाही नाही, असं काही होणार नाही. तर कुसुमताई म्हणतात की हो, सायलीला लहान मुलींच्या तस्करीच्या गुन्ह्याखाली अटक झाली आहे. तर त्यावेळी मात्र मधुभाऊ पूर्णपणे घाबरून जातात आणि म्हणतात, नाही नाही, माझ्या साऊबाळाला अटक नाही, शक्यच नाहीये. माझं साऊबाळ आणि लहान मुलांची तस्करी नाही, कधीच शक्य नाही. काका सुद्धा घाबरतात आणि म्हणतात, असं कसं होईल. श्वेता काहीतरी चुकीचं बोलते. इथे मात्र गौरी रडू लागते. गौरीला सायली हवी असते, परंतु सायलीला मात्र आता पोलीस घेऊन गेलेले असतात. गौरी खूप रडत असते. तर त्यावेळी आश्रमातील मुलं गौरीला शांत करतात आणि म्हणू लागतात, गौरी, तू रडू नकोस, घाबरू नकोस. आपल्या सायली ताईला काही झालेलं नाही, हे सगळं खोट आहे. नको रडूस. आश्रमातील प्रत्येक जण रडत असतात. प्रत्येकाला विश्वास असतो की आपली सायली असं काहीच करू शकत नाही. पण हे खडलं कसं. तर कुसुमताई मधुभाऊंना म्हणतात, मधुभाऊ, आपण तिथे गेल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही. असं म्हणत कुसुमताई फोन घेत श्वेताना म्हणतात, हॅलो श्वेता, आम्ही तिकडे येतोय. तर आता मधुभाऊ कुसुमताईंना म्हणतात, कुसुम, अगं माझ्या साऊच्या बाबतीत असं कसं होते ग. तिला इतका त्रास का सहन करावा लागतोय. आपल्या आश्रमातल्या मुली या अल्पवल नाहीयेत आणि साऊने आपल्या तसं काही केलेलं नाहीये. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, महिप शिकडे, राकेश आणि सचिन टीव्हीवरच्या न्यूज पाहत असतात. लीला अटक झालेला सीन पाहून हे तिघेही खूप खुश असतात, आनंद व्यक्त करत असतात आतात आणि या सगळ्याचा व्हिडिओ बनवत असतात. इथे कॉन्स्टेबल मॅडमचा मोबाईल घेऊन प्रिया ही सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ
ती न्यूज पाहत असते आणि प्रियासुद्धा अगदी आपला आनंद साजरा करत असते. सायलीची ती अवस्था पाहून प्रियाच्या चेहऱ्यावर फक्त आनंद असतो, तर इकडे नागराज सुद्धा मोबाईलवर तो व्हिडिओ पाहत असतो. राकेश, सचिन या सगळ्याचा व्हिडिओ प्रिया आणि नागराज यांना दाखवत असतात आणि हे सगळं काही दृश्य पाहून ह्यांचा आनंद इतका वाढलेला असतो की त्यांना काय करावं काय नाही हेच कळत नसतं. तर इकडे महिप्त शिकरे तर दारूची बॉटल घेऊन नाचत असतात. बाबा बाबा म्हणून अख्ख्या जगाला फसवणारे महिप्त शिकरे आता सायली आणि अर्जुन यांना मात्र त्यांनी आपल्या जाळ्यात अडकवलेलं असतं. सायलीला इतक्या मोठ्या गुन्ह्याखाली अटक केली जाते आणि या सगळ्यामध्ये अर्जुन मात्र काहीच करू शकत नसतो आणि हेच तर या सगळ्यांना हवं असतं आणि म्हणूनच सगळे जण खूप खुश असतात, आनंद साजरा करत असतात. इथे जेलमध्ये बसून का होईना परंतु प्रिया आणि नागराज सुद्धा या सगळ्याची मजा घेत असतात, कारण कॉन्स्टेबल मॅडम आणि हवलदार साहेब यांचा मोबाईल घेऊन ते या सगळ्याचा व्हिडिओ पाहत असतात. सचिन तर आनंद व्यक्त करत म्हणतो, यासाठीच तर करत होतो अट्टाहास अण्णा. तुम्हाला खरं सांगू का, या सायली आणि अर्जुनला असं तडफडताना पाहण्यासाठी माझा जीव अगदी उत्सुक झाला होता. मी अगदी आतुर झालो होतो, पण त्या दोघांची ही अवस्था पाहून मी मात्र आता खूप खुश आहे. खरंच या दोघांना त्रास व्हावा यासाठी माझा जीव तडफडत होता. अण्णा, आता खरी मजा येणार. ही गरोदर सायली तुरुंगात तडफडेल आणि तिच्या बाळाचा बाप हा तुरुंगाबाहेर तडफडेल. तर आता राकेश नागराजला विचारतो की पप्पा, तुम्ही खुश आहात ना? तर आता नागराज राकेशला म्हणतो, हो मी तर खूपच खुश आहे. अरे माझा आनंद मी तुला सांगूही शकत नाही, इतका खुश आहे मी. अरे त्या सुभेदार आणि किल्लेदार घरावर जो काही डोंगर कोसळलाय ना. आणि त्यांची जी काही अवस्था झाली आहे ती पाहून तर मला इथे एसीत बसल्यासारखं वाटते, गारगार वाटते. तर महिप्त शिगरे म्हणतात, अरे माझं एक साधं आणि सोपं स्वप्न होतं, माझ्या पोरीत स्वप्न होतं की एक छोटस रिसॉर्ट टाकावं, पण या सायरी सुभेदार आणि त्या अर्जुन सुभेदारने ते स्वप्न उद्ध्वस्त केलं. ते स्वप्न पूर्णच होऊ दिलं नाही. माझ्या पोरीला तोंड लपवत फिरावं लागतंय. मग मी काही शांत राहणार आहे का? मग या सगळ्याची शिक्षा तर यांना मिळणारच आहे. खरं सांगू का, या सायलीस सुभेदारला अटक करताना मी जर तिथे असतो ना तर लय मजा आली असती. तर राकेश म्हणतो, न्यूज बघा न्यूज, सगळीकडे फक्त सायलीचाच थोबाड दिसतंय आणि श्वेताने आपल्याला व्हिडिओ पाठवलाय त्यामध्ये तर घरातील सगळेच जण पॅनिक झाले आहेत. सगळे अगदी वेडे झाले होते. वेडे तर सचिन म्हणतो, अण्णा बघा हे सुभेदार घर आता पोलिसांच्या समोर भीक मागत आहे. अहो साईडला घेऊन जाऊ नका हो, तिने काही केलं नाहीये, ती गरोदर आहे असं म्हणत आता राकेश सचिन सगळ्या घरातील सगळ्यांची ऍक्टिंग करत असतात. तर आता सचिन प्रियाला विचारतो की प्रिया, तू कशा शांत आहेस, तू काहीच का बोलत नाहीयेस? तर प्रिया म्हणते, मला जे करायचं होतं ते तर मी ऑलरेडी करून झाली आहे, आता बोलून शब्द का वाया घालू? पण मी जे आधी सांगितलं होतं ते पुढेही लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा आपण 5 माणस एकत्र येऊ ना, तेव्हा तेव्हा आपला शत्रू जमिनीत गाडला जाईल आणि मग त्याच्यावर माती टाकणारी त्याचीच माणसं असतील असं म्हणत प्रिया ही आनंद व्यक्त करत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायलीला आता कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, हे घे साडी बदलून घे आणि आता हे दागिने याच्यात ठेव. आता सायली एक एक दागिना त्या भांड्यात ठेवत असते आणि त्या प्रत्येक दागिन्यामागे सायलीचे अश्रू असतात, सायलीच्या आठवणी असतात. सायली खूप रडत असते. तर प्रिया म्हणू लागते, सायली, जी माझी अवस्था केलीस तीच आता मी तुझी करणार आहे. जे मला सहन करावं लागलं ते आता तुलाही सहन करावं लागणार. सुभेदारांच्या घरात पाऊल ठेवून तू माझ्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलायस, परंतु माझा घास हिरावून घेऊन मी तुला सुखात जगू देणार नाही. तू आता आयुष्यभर मरेपर्यंत अशीच रडत राहशील.
याची व्यवस्था मी करेन, तर आता प्रियाचा हा इरादा अर्जुन आणि सायली पूर्ण होऊ देतील. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.